कसे आहात विद्यार्थी मित्रो. आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बीएड कॅप राऊंड 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. आज 9 तारखेला आपली जी फायनल मेरिट लिस्ट लागणार होती त्या संदर्भातील ही अपडेट. विद्यार्थी मित्रो, सायंकाळपर्यंत ही मेरिट लिस्ट आपल्याला लागलेली पाहायला नाही भेटली, तर चला पाहूया आपण त्या संदर्भात काय अपडेट आहे. यासाठी जावं लागलं आपल्या CET-सेलच्या वेबसाईटवरती cetcell.mahacet.org असं टाईप करून आपल्याला तिथे पोहोचता येईल. आपण CET-सेल असं टाईप करून इथे आलेलो आहोत. त्यानंतर आपण इथे पाहू शकता एक रनिंग नोटिफिकेशन जे ऑलरेडी आपण अनेक वेळे पाहिलेलं आहे. तसेच आपल्याला इथे एक न्यू अपडेट पाहायला मिळते, ती म्हणजेच राऊंड फर्स्ट फायनल मेरिट लिस्ट महाराष्ट्र स्टेट. त्यानंतर नॉट कन्सिडर्ड स्टुडंट्स इन फायनल मेरिट लिस्ट, यामध्ये पण काही विद्यार्थ्यांनी डिस्क्रिपेन्सीज असेल तशी ठेवलेली आहे. शेवटच्या तारखेची वाट पाहत नंतर राहून गेलं किंवा त्यांना ते करता आलं नाही. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट आउट ऑफ महाराष्ट्र स्टेट स्टुडंट्स. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट एक्स सर्व्हिसमन. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट महाराष्ट्र स्टेट ELCTची सेपरेट लिस्ट आपल्याला लागलेली ते पाहायला मिळते. आउट ऑफ महाराष्ट्र स्टेट ELCT लिस्ट म्हणजेच इंग्लिश मीडियम स्टुडंट्स लिस्ट. त्यानंतर ह्या ज्या अपडेट्स आहेत त्या आपल्याला CET-सेलवरती पाहायला मिळतात. तर आपली जी पहिली अपडेट आहे फायनल मेरिट लिस्ट, म्हणजेच आपली मेरिट लिस्ट ही अपडेट झालेली आहे. ते आपण पाहू शकता. फायनल मेरिट लिस्ट, त्याला आपण क्लिक करूया महाराष्ट्र स्टेट. तर आपल्याला इथून डाउनलोड करायचा ऑप्शन पाहायला मिळतो. आपण डाउनलोड अगेन, आणि आपण जर डाउनलोड केली नसेल तर तिथं फक्त डाउनलोड असं नाव येतं. ही ऑलरेडी मी डाउनलोड केलेली आहे, त्यामुळे आपल्याला डाउनलोड अगेन असं पाहायला मिळतं आहे. विद्यार्थी मित्रो, आपण जिची आतुरतेने वाट पाहत होता ती मेरिट लिस्ट आपल्याला इथे पाहायला मिळते. तर आपण इथे स्क्रीनवरती पाहू शकता स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल, याचा आपल्याला कोटेशन पाहायला मिळतं. त्यानंतर BEd 2 इयर फुल टाईम कोर्स. त्यानंतर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, आपण कॅप राऊंड असं म्हणत असतो, कॅप राऊंड फर्स्ट यासाठीची असणारी ही मेरिट लिस्ट आहे. तिचं टायटल आपण पाहू शकता, फायनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट्स पब्लिश आफ्टर द अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट पब्लिश ऑन द 1st of August 2024 अँड ग्रॅव्हन्सेस सबमिशन बाय द कॅन्डिडेट. तर 1 तारखेला जी आपली लिस्ट लागलेली आहे तिचंच हे ॲडव्हान्स व्हर्जन म्हणजेच फायनल मेरिट लिस्ट होय. आपण इथे पाहू शकता पहिल्या कॉलममध्ये स्टेट मेरिट लिस्ट नंबर, त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर, त्यानंतर कॅन्डिडेट्स फुल नेम, त्यानंतर ते जेंडर मेल ऑर फिमेल, डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी, त्यानंतर प्रिव्हियस कॅटेगरी. जर तुम्ही कॅटेगरी बदलली असेल तर इथं नवीन कॅटेगरीचं नाव पाहायला मिळेल. नसेल बदलली तर नॉट ॲप्लिकेबल. कॅटेगरी बदलली नाही तर नॉट ॲप्लिकेबल आहे. मॅक्झिमम मुलाकडे हे नॉट ॲप्लिकेबल असणार आहे. फक्त ज्यांनी 200 रुपीज फीस भरून कॅटेगरी बदललेली आहे त्याच विद्यार्थ्याच्या समोर नवीन कॅटेगरीचं नाव येईल. त्यामुळे प्रिव्हियस कॅटेगरी आणि न्यू कॅटेगरी दोन्ही कॅटेगरी आपल्याला इथं पाहायला मिळतील. कॅन्डिडेटचे टाईप, यामध्ये आपल्याला मॅक्झिमम स्टुडंट हे महाराष्ट्र टाईप कॅन्डिडेट एमध्ये आपल्याला आलेले पाहायला भेटतील. त्यानुसार ABC ते जे टाईप्स आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळतील. त्यानंतर फिजिकली हँडिकॅप जे विद्यार्थी आहेत तिथंच फक्त यस म्हणजे वाय आलेलं पाहायला भेटेल. जे नाहीत त्यांच्यासमोर ऑब्वियसली आपल्याला यन आलेलं पाहायला भेटेल. त्यानंतर CETचा स्कोअर आहे तर आपण इथे पाहू शकता काही विद्यार्थ्यांना 100 of 100 मार्क्स आहेत, म्हणजे 100% मार्क्स त्यांना पडलेले आहेत. 100% आपण इथे पाहू शकता हे 100% असलेले ते विद्यार्थी आहेत. तर त्यानंतर त्याचं मेरिट स्कोअर जे आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे. त्यानंतर एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन, ग्रॅज्युएशनवरती फॉर्म भरला आहे, पोस्ट ग्रॅज्युएशनवरती भरला आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळते. PG पर्सेंटेज आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर UG पर्सेंटेज आपल्याला पाहायला मिळते. आता इथं PG पर्सेंटेज 0 दाखवलेलं आहे, 0% नाही आहे, म्हणजे ते PG नसेल तर इथं 0 असलेलं आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे UGवरती तो फॉर्म भरलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व डिटेल्स आपल्याला चेक करायचे आहेत. ज्या आपण डिस्क्रिपन्सीमुळं बदलून दिल्या होत्या, चेंज करून दिल्या होत्या, त्यात काही एडिट झालेलं करेक्ट आलं आहे का नाही हेही आपल्याला या अनुषंगाने पाहायचं आहे. तर अशा प्रकारची आपली फायनल मेरिट लिस्ट आपल्याला चेक करायची आहे. हे सर्व झाल्यानंतर आपल्या इथं रिमार्कमध्ये आपल्याला काही रिमार्क आहे का तोही चेक करायचा आहे. आणि इलिजिबल फॉर ओपन असं जी पाहायला मिळते आपल्या इथं, तर यस आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे. म्हणजे ह्या बाबी आपल्या लिस्टमध्ये आहेत का नाही चेक करायचे आहेत. लिस्ट खूप फास्ट आहे, तब्बल 959 पेज आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. तर
959 जे पेजेस आहेत विद्यार्थी मित्रो, यामध्ये आपल्याला आपला नंबर शोधायचा आहे. नंबर शोधायला एक साधी ट्रिक आहे. तर आपण इथे पाहू शकता, कुठलाही आपण एक नंबर इथून चूज केला तर तो सर्च करताना सर्च बारमध्ये आपण तो जर नंबर टाकला तर आपण नमुन्यादाखल इथे एक नंबर घेतलेला आहे, त्याला आपण सर्च करूया. सर्च म्हटलं की आपल्याला डायरेक्ट त्या नंबरवरती आपण आलेलो विद्यार्थी मित्रो. आपण आत्ताच आपण एक नंबर रेंडमली इथून चूज केला होता नमुन्यादाखल, तो नंबर आपल्याला इथं पाहायला मिळतो. डायरेक्ट आपण त्या नंबरवरती जातो. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे, लॉग इन करण्यासाठी आपण जो नंबर यूज केला आहे, जो आपला BD या 2 अक्षरापासून म्हणजे BEd BD हे ॲब्रिव्हिएशन दिलेलं आहे. तर BDच्या समोर आपला जो नंबर आहे तो नंबर BDचा पूर्ण नंबर आपण कॉपी करायचा आहे की तो घ्यायचा आहे आणि इथं सर्च बारमध्ये टाकलं की डायरेक्ट आपण त्या नंबरवरती पोहोचतो. तर आता त्यामध्ये आपला BDचा नंबर पूर्ण नसेल, दुसऱ्या प्रकारे पण आपण चेक करू शकतो. जसे की आपण फर्स्ट नेमने चेक करूया. तर आपण इथं शरद हे नाव टाकून पाहूया आणि सर्च करूया. तर आता एक लक्षात घ्या, त्या नावाच्या अनेक विद्यार्थी असू शकतात. इथं आपल्याला एक पहिलं नाव आलेलं पाहायला मिळतं आहे. तर ह्या पहिल्या नावाला आपल्याला इथं परत एक बार आहे. बार म्हणजे त्याला आपण बाण म्हणूया. त्या बाणाला आपण क्लिक केलं की दुसऱ्या शरदवरती आपण जातो. त्यानंतर परत क्लिक केलं तर आपण असं करत करत आपल्या नावापर्यंत येऊ शकतो की आपण आपल्या नावानेही सर्च करू शकतो. परंतु आपण आत्ताच पाहिलं होतं की सगळ्यात सोपी जी पद्धत आहे विद्यार्थी मित्रो, आपला जो नंबर आहे तो नंबर आपण टाकल्यानंतर आपण डायरेक्ट त्या नंबरवरती पोहोचतो. तर त्या पद्धतीने आपल्याला सर्च करायचं आहे, जायचं आहे. अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, ह्या आपल्या प्रचंड असलेल्या फायनल मेरिट लिस्टमधून आपले नंबर पाहायचे आहेत, चेक करायचे आहेत. आपण दिलेली माहिती करेक्ट आहे का नाही पाहायचं आहे. तर आपल्याला माहीत आहे आपण ऑप्शन फॉर्म भरायला सुरुवात केलेली आहे. तर आपले इथं जर नाव क्लिअर असेल, आपलं शेवटच्या कॉलममध्ये यस असेल, तर नक्कीच विद्यार्थी मित्रो आपण डायरेक्ट ॲडमिशनसाठी पात्र आहोत. आपल्याला जे डॉक्युमेंट्स आपण अपलोड केलेले आहेत ते डॉक्युमेंट्स ओरिजिनल फॉर्ममध्ये आपल्याला पाहिजे आहेत आणि ते काय करायचे आहेत, आपल्या ॲडमिशनच्या वेळी जेव्हा आपली ॲडमिशन डेट आहे, डेट आपल्याला ती 14 तारखेला मिळणार आहे आणि ती डेट मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सर्व डॉक्युमेंट्स घेऊन आपल्याला तिथं जायचं आहे. तर इथं तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत असा ह्याचा अर्थ होईल. याच अपडेटसोबत लवकरच भेटूया. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. धन्यवाद.